नमस्कार, मी डॉक्टर रुची चिपळूणकर. मी BMCमध्ये गेली 25 वर्ष कार्यरत आहे. सध्या मी माहिती शिक्षण संपर्क आणि प्रशिक्षण विभाग हे आमच्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचे सेल्स सांभाळत आहे. त्याच्या निमित्ताने जेव्हा पब्लिक हेल्थचं मेन कार्य म्हणजे एक असं आहे की प्रशिक्षण सर्व आमच्या कर्मचाऱ्यांना द्यायचे, राईट फ्रॉम डॉक्टर्स टू हेल्थ केअर वर्कर्स, जे आमच्या CHV आशा आहेत, या सगळ्यांचं प्रशिक्षण करण्याचं कार्य हे सेल करतं. त्यामुळे जेव्हा नवीन काही प्रोग्राम येतात किंवा जे ऑलरेडी आमचे ऑनगोईंग प्रोग्राम असतात त्याबद्दलचं प्रशिक्षण ह्या विभागातर्फे दिलं जातं सगळ्यांना. आणि जेव्हा इकोने आम्हाला अप्रोच केलं इन्फेक्शन कंट्रोल प्रिव्हेन्शन ह्या प्रोग्रामसाठी, तेव्हा ॲक्च्युली ही कन्सेप्ट आम्हाला आवडली, चांगलीच आहे ती. आणि ऑलरेडी आम्ही आमच्या नर्सेसचं ट्रेनिंग चालूच असतं, पण हे आम्हाला एक अपॉर्च्युनिटी वाटली की त्यांचं नॉलेज आम्ही अपग्रेड करू शकू ह्या निमित्ताने. आणि MC सरांनी पण आम्हाला लगेच हा ॲक्सेप्ट करायला सांगितला प्रोग्राम, त्यामुळे तो आम्ही लगेच कॅरी फॉरवर्ड केला. आणि याच्यामध्ये आम्ही सगळ्या आमच्या हेल्थकेअर वर्कर्समधले जे काय हे BMCच्या ज्या काही हेल्थ फॅसिलिटी आहे, राईट फ्रॉम आरोग्य केंद्रपासून ते आमचे मेजर हॉस्पिटल, मॅटर्निटी होम्स आहेत, त्याच्यात पेरिफरल हॉस्पिटल आहे, इथल्या सगळ्या नर्सेसना आम्ही यात इन्व्हॉल्व केलं. आणि पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ऑनलाईन प्रोग्राम आम्ही अरेंज केला इकोच्या समन्वयाने. त्यामुळे खूप मोठा असा हा प्रोग्राम आमचा झालेला आहे. आणि इट वॉज रिअली अ गुड एक्सपिरियन्स फॉर मी ऑल्सो अँड ए गुड एक्सरसाइज फॉर मी, की माझ्या टेन्युअरमध्ये एवढा मोठा ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही कॅरी करू शकलो आहे. त्यामुळे खूपच चांगला एक्सपिरियन्स मिळाला मला याच्यात. त्यामुळे ॲट अ टाईम मी सगळ्या नर्सेसशी बोलू शकली ह्या प्रोग्राममुळे आणि सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवरती आणू शकली. आणि या कोविडच्या बॅकग्राऊंडवरती तर आम्हाला असं एक प्रकर्षाने जाणवलं की इन्फेक्शन कंट्रोल तर आपण म्हणजे पेशंटसाठी तर आपण काम करतोच, पण यात हेल्थकेअर वर्कर्सची पण हेल्थ सांभाळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्यांचं नॉलेज अपडेट करणं, कारण आम्ही प्रत्येक सेक्टरपर्यंत पोहोचूच असं नाही, पण प्रत्येकाने जर आपली काळजी घेतली काम करताना तर चांगलं होणार आहे त्यांच्यासाठी. कारण हा डिफेन्स स्टाफ आम्हाला म्हणजे तो सांभाळायचा आहे, तो त्यांना पण प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा प्रोग्राम आम्हाला अतिशय हेल्पफुल ठरलेला आहे त्याच्यावेळी. आणि इवन नर्सेसना पण हा खूप चांगला त्यांनी रिस्पॉन्स दिला ह्या प्रोग्रामला. आणि हळूहळू त्यांनी एनरोल करत गेले. जवळजवळ 4950 नर्सेस आम्ही यात एनरोल केल्या ॲट अ टाईम. आणि त्याचे 10 मॉड्यूल त्यांनी कंप्लीट केले. त्यांचे LMS लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचे 3 मॉड्यूल्स कंप्लीट केले. आणि नाव दे आर व्हेरी हॅपी फॉर दिस प्रोग्राम. याच्यापुढे आम्ही हा जो इको प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, त्यांनी जे आमच्यासाठी 10 हब्स तयार केलेले आहेत, जे आम्हाला त्यांनी तो सपोर्ट दिलेला आहे, तो आम्ही ह्याच्यापुढे कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करणारच आहोत. आमच्या TB डिपार्टमेंटने तर ऑलरेडी ह्या प्लॅटफॉर्ममधनं त्यांचे ऑनलाईन प्रोग्राम चालू केलेले आहेत. 24 तारखेला फेब्रुवारीच्या त्यांनी व्हर्च्युअल TV प्रोग्राम जो डिफिकल्ट टू रीच आहे तो चालू करणार आहे ते. आणि त्यात त्यांनी त्यांच्या सगळ्या डॉक्टर्सना इन्व्हॉल्व केलेला आहे. आणि ह्यांचा आम्ही ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा आम्ही पुढे जाऊन आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग्स, तसंच जे काही डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स मीटिंग्स होतात, जे काही आमच्या नेहमीचे डिस्कशन्स होतात स्टेटबरोबर, सेंट्रलबरोबर, तेही आम्ही याच्यातनं कॅरी फॉरवर्ड करणार आहोत. ह्या IPC कंट्रोल ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये जे 10 मॉड्यूल्स होते, त्याच्यामध्ये प्रत्येक मॉड्यूलमध्ये कंटेंट एवढे व्यवस्थित होते की त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये त्यांना वापरता येणार आहे. आमच्या BMCच्या मेजर हॉस्पिटल आणि पेरिफरल हॉस्पिटलमध्ये IPC कंट्रोल कमिटी अस्तित्वात आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये त्या कमिटीवरती आमच्या नर्सेसही आहेत, मायक्रोचे डिपार्टमेंटचे HODs आहेत, त्यांचे प्रोफेसर्स आहेत. त्यामुळे त्यांचं इंटरॅक्शन होतच राहतं. पण आता ज्या काही गाईडलाईन्स चेंज झाल्या असतील त्या आम्हाला ह्या मॉड्यूलतर्फे मिळालेल्या आहेत. आणि त्यांना त्या IPC कमिटीचं क्वालिटी वाढवण्यासाठी किंवा त्यांना आणखीन त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करता आली तर त्यांना ते उपयोगी होणार आहे. आणि ज्या हॉस्पिटलमध्ये किंवा जे आता छोटे मॅटर्निटी होम आहेत आमचे, तिथे IPC कंट्रोल कमिटी नाही आहेत, तर त्या आता त्यांना एक गाईडलाईन्स मिळाली की कमिटी कशी फॉर्म करता येईल किंवा कमिटीमध्ये कोण कोण असायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनाने त्यांनी पावलं उचललेली आहेत. तर तिथेही त्या कमिटी निर्माण होतील आणि त्या इन्फेक्शन कंट्रोल जास्तीत जास्त कसा करता येईल त्यांच्या हॉस्पिटलमध्ये हे त्या नर्सेस नक्कीच बघणार आहेत. आणि त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये पण त्यांचा स्वतःच्या डिफेन्ससाठी पण स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी पण त्या उपयोग करणार आहेत त्या.
इंडियाचे जेव्हा त्यांनी अप्रोच केलं होतं तेव्हा मलाही असं वाटलेलं की 10 मॉड्यूल आणि अजून 3 मॉड्यूल, बापरे हा केवढा मोठा प्रोग्राम आहे. आणि प्रत्येक वेळेला तो नंबर सस्टेन कसा ठेवायचा. 500 नर्सेस एका ग्रुपमध्ये होत्या, त्या सगळ्या एकावेळी जॉईन होतील की नाही, एकावेळीच त्या सगळ्या तेवढ्या जो ड्रॉपआउट रेट कमी व्हायला पाहिजे होता किंवा तो ड्रॉपआउट रेट नसायला पाहिजे होता. पण हळूहळू इव्हन आमच्या नर्सेसना पण असं वाटलं की अरे बापरे 10 मॉड्यूल कसे करायचे, आपल्याला तेवढा वेळ मिळेल का. कारण हेक्टिक शेड्यूल असतं त्यांचं, त्यांचे ड्युटीज अवर्स वेगवेगळ्या असतात, त्यांचे ऑफ्स असतात किंवा डबल ड्युटीज करायला लागते. त्यामुळे तो थोडासा आम्हाला पण प्रॉब्लेम होता की कसं होईल हा म्हणजे त्यांचे सस्टेनेबिलिटी रेट व्यवस्थित राहील की नाही. पण जसे हळूहळू त्यांचे मॉड्यूल एक गो थ्रू करत गेले तेव्हा त्यांनाही त्यात इंटरेस्ट तयार झाला की अरे पुढच्या मॉड्यूलमध्ये काय असेल, पुढच्या मॉड्यूलमध्ये काय असेल. आणि याच्यामध्ये आमच्या ट्रेनर्सनी थोड्या जास्त प्रमाणात केस स्टडी केल्या, त्यांच्या स्वतःचे एक्सपिरियन्स पण नर्सेसना सांगायला सांगितले. त्याच्यामुळे त्यांना त्यात खूप इंटरेस्ट येऊन त्यांनी ते सगळे मॉड्यूल्स कंप्लीट केलेले आहे. इकोचे हे जे 10 मॉड्यूल होते ते आम्ही पहिल्यांदा ठरवलं होतं की प्रत्येक आठवड्याला एक मॉड्यूल करायचं. त्यामुळे तो खूप मोठा पिरियड होणार होता आणि मार्च एप्रिलपर्यंत आम्ही संपवण्याचा विचार होता. पण नंतर असं लक्षात आलं की एका आठवड्याला 2 किंवा 3 मॉड्यूलही घेऊ शकत होते. आणि तसा नर्सेसकडनं पण रिस्पॉन्स आला की मॅडम 3 मॉड्यूल पण आपण कंप्लीट करू शकतो. त्याच्याप्रमाणे आम्ही तो ड्युरेशन कमी करून मग ते त्यांचे 10 मॉड्यूल फेब्रुवारी एंडपर्यंत कंप्लीट केले. आणि त्यात LMSचे पण 3 मॉड्यूल त्यांचे झाले. त्यामुळे आम्ही जरी उशिरा चालू केला हा ऑक्टोबरमध्ये प्रोग्राम, तरी पण फेब्रुवारी एंडपर्यंत कंप्लीट करता आलेला आहे तो आम्हाला सगळा प्रोग्राम. हेल्थकेअर वर्करसाठी इन्व्हेस्टमेंट ही इज ऑलवेज बेटर. कारण हे आमचं फ्रंटलाईन वर्कर आहेत, हे आमचे डिफेन्स फोर्स आहे जो आम्हाला प्रत्येक इमर्जन्सीमध्ये कामाला येतो. आणि कोविडच्या बॅकग्राऊंडमध्ये तर असं दिसलं की ह्यांच्याशिवाय BMC खरंच काही करू शकत नाही. आणि त्यांना स्ट्रेंथन करणं, ते प्रशिक्षणाच्या माध्यमातून असू देत किंवा त्यांना जे काही प्रोटेक्टिव्ह मेजर्स लागतात त्याच्या माध्यमातून असेल, हे फार गरजेचं आहे. त्यामुळे त्यांच्यावर इन्व्हेस्ट करणं ही इज ऑलवेज बेटर आय थिंक. हेल्थकेअर प्रोव्हायडर्सना जे काही आमचं ऑनगोईंग ट्रेनिंग प्रत्येक वेळेला होतच असतं, पण प्रत्येक वेळेला कसं आहे की अपडेट करणं नॉलेज तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे अपडेट करत राहणं तर प्रत्येक 6 महिन्यातनं म्हणा किंवा वर्षभरातनं त्यांना देणं साहजिक आहे. कारण प्रत्येक वेळ पॉलिसी चेंज होत असतात, गाईडलाईन्स चेंज होतात, त्या वेळोवेळी त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे ट्रेनिंग सतत होत राहणं खूप गरजेचं आहे. हो, कॉस्ट इफेक्टिव्ह तर असायलाच पाहिजे. कारण आपण जे काही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो आहे तेवढंच त्याचं आउटपुट पण आलं पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही नॉलेजच्या ह्याच्यातनं बघाल तर आपण हेल्थकेअर वर्करना जितकं जास्तीत जास्त नॉलेज देत राहू तेवढं ते त्यांच्या कामामध्ये तेवढं स्किल येत राहणार, तेवढी त्यांची क्वालिटी इम्प्रूव्ह होत राहणार आणि पेशंटला अधिकाधिक चांगली सुविधा मिळत जाईल. त्यामुळे कॉस्ट इफेक्टिव्ह असणं खूप गरजेचंच आहे. इको मॉडेल जे आहे ते खरं आमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे फ्युचरमध्येही. कारण ॲट अ टाईम एवढ्या जणांना एका प्लॅटफॉर्मवर आणणं म्हणजे इट्स नॉट अ जोक. ते कोऑर्डिनेट करणं खूप सोपं गेलं आम्हाला त्याच्यामुळे. आणि सगळ्यांना आम्ही ऑनलाईन प्रोग्राम तर होतच होते आमचे, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळ 5000 नर्सेसना एकत्र आणणं, त्यामुळे आम्हाला खूप सोपं गेलेलं आहे. आणि ह्याच्या पुढेही आम्ही हा प्लॅटफॉर्मचा असं नाही की ह्याच प्रोग्रामसाठी उपयोग होणार आहे. आजच्या पुढे तो आम्हाला ती एक लाईफ टाईम आमची अचिव्हमेंट झालेली आहे की आम्हाला एवढं त्यांनी जे 10 हब्स करून दिलेले, 10 हब्स आम्हाला पुढच्या प्रोग्रामसाठीही उपयोगी होणार आहेत. त्यामुळे आम्ही नवीन प्रोग्राम त्यात म्हणजे एक फूडसुद्धा मिळाले आमच्या ब्रेनला की आपण अजून काय चांगलं करू शकतो ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही हे प्लॅटफॉर्म जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करणार आहोत आमच्या ऑनलाईन ट्रेनिंगसाठी म्हणा, आमच्या मीटिंग्ससाठी किंवा जे काही टास्क फोर्स आमच्या मीटिंग होतात डिस्ट्रिक्टबरोबर, स्टेटबरोबर आणि सेंट्रल गव्हर्नमेंटबरोबर. त्यामुळे जास्तीत जास्त आम्हाला उपयोग होणार आहे ह्या प्लॅटफॉर्मचा. कोविडच्या बॅकग्राऊंडवर जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष आम्ही कोणाशी फेस टू फेस कॉन्टॅक्ट करणं थोडंसं मुश्किल गेलं होतं आम्हाला. त्यामुळे जे काही चाललं होतं ते फोनवर, व्हॉट्सअपवर, ऑनलाईन जे काय आमचे प्रोग्राम चालले होते त्याच्यावरतीच होतं. त्यामुळे असं
कळत नव्हतं की आम्ही त्यांना नॉलेज देतो आहे, पण त्यांना ते कितपत उपयोगी आहे किंवा त्यांना किती त्याचा उपयोग होतो आहे. पण इको प्लॅटफॉर्मवरनं असं झालं की असं, आणि हा प्रोग्राम असा नव्हता की एकदा झाला आणि सोडून दिला. ते 10 मॉड्यूल्स होते. आम्ही सतत 10 मॉड्यूल्ससाठी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. त्यामुळे असं झालं नाही की मागचा पण मॉड्यूलचं त्यांना काय जर क्वेश्चन असतील तर ते विचारू शकत होते. ते जे मॉड्यूल आम्ही त्यांना पूर्णपणे त्यांना दिलेले होते, त्यामुळे ते आधीही वाचून येत होते, नंतरही ते वाचू शकणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ते एक ट्रेजर झालेले आहे की त्यांचा खजिना झालेला आहे तो, की 10 मॉड्यूलचा खजिना त्यांच्याकडे आहे. तो त्यांनी कधीही उघडावा, कधीही वाचावा आणि तो आणखीन इतरांनाही ते शेअर करू शकणार आहेत. त्यामुळे इको प्लॅटफॉर्ममुळे ही एक मोठी संधी आम्हाला उपलब्ध झालेली आहे की IPCचं नॉलेज त्यांचं बऱ्यापैकी आता अपडेट होत राहणार आहे. आणि ह्याच्याही पुढे आम्ही जाऊन डॉक्टरसाठी किंवा इतर जो स्टाफ आहे आमचा, आता आम्ही फक्त नर्सेससाठीच घेतलेला आहे, तर इतर स्टाफसाठी आम्ही हे मॉड्यूल्स वापरू किंवा त्यात अजून ॲडिशन करून आमच्या मेडिकल कॉलेजचे HODs मायक्रोचे आहेत, ते ऑलरेडी IPCवरती त्यांचे ट्रेनिंग कंडक्ट करतच असतात. तर त्यांची हेल्प घेऊन मग आम्ही ते इम्प्रूव्ह करून आमच्या बाकीच्या स्टाफसाठीच वापरू शकू.